रोज चहा घेताना मी हा विचार करते की हा माझा शेवटचा चहा. आजच्या दिवस हा चहा घ्यायचा, उद्यापासून चहा बंद. पण उद्यापासून पुन्हा आपलं तेच रुटीन सुरू. तुम्हाला तर मी हे कंटेनर्स दाखवले होते. फ्रीजमधल्या भाज्या वगैरे ठेवण्यासाठी मी घेतले होते. पावशेर वगैरे भाज्या असतील ना, तर ते सफिशियंट होतं. पण जास्त भाजी त्यामध्ये बसत नव्हती. त्यामुळे काही मोठे कंटेनर्स पण मी आता घेतलेत. कोथिंबीर वगैरे आरामात त्यामध्ये बसून जाते आणि हे कंटेनरसुद्धा एकदम आरामात फ्रीजमध्ये बसतात. तर दिवसभर आमच्याकडे असा पाऊस सुरू आहे आणि माझं बाळ जसं-जसं मोठं होतंय ना, तसं छोटं होत चाललंय. आता दूधसुद्धा त्याला स्वतःच्या हाताने प्यायचं नाही, मम्माच्या हाताने प्यायचंय. टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ गोष्टी बनवण्यात आपण एक्सपर्ट आहे. हा एक फुटलेला कप होता माझ्याकडे. त्यामध्ये मी मनी प्लांटचं एक रोप लावून ठेवलंय. काल होता शेवटचा श्रावणी सोमवार आणि आज आहे एकादशी. आता उपवासाला काय बनवायचं? तर माझा एक आयटम फिक्सच आहे. तूप खाल्ल्याने वजन काही वाढत नाही. त्यामुळे भरपूर तूप मी इथे वापरते आणि आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे डोसे मी बनवलेत. भरपूर बटाटा यामध्ये खिसून घातलाय, मिरचीसुद्धा यामध्येच घातली आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलाय. आता हे जे डोसे आहेत याच्याबरोबर खाण्यासाठी भाजी करण्याची सुद्धा आपल्याला गरज नाहीये. असेच ते खूप छान लागतात.